नमस्कार. तुला चिपळूणमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे. आणि आज आपण पाहतोय कृषी प्रदर्शन भरले आणि कृषी प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि शेवटच्या दिवशी आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती पण आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह ज्याला म्हणतो असं मथुर या ठिकाणी बोलवलं गेलं आहे. तर काय सांगाल आपल्या चिपळूणच्या या मथुरच्या क्रेजबद्दल आपण काय बोलाल? काय क्रेजबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. पहिल्यांदा मी आयोजकांचे धन्यवाद मानतो, कारण की त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, त्यापासून त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि क्रेज काय बोलू तेवढं कमी आहे, कारण की अजून मथुरची फॅन फॅमिली जेवढी आहे एक फोटो काढण्यासाठी आवर्जून इथे येते. आणि सकाळी पण भरपूर जण आले होते आणि आत्ता पण तेवढीच लोक इथे येत आहेत. मथुरचे फॅन फॉलोअर्स दादा कोकणामध्ये खूप जास्त आहेत. त्याचप्रमाणे राहुलभाईंचे देखील तेवढेच आहेत, परंतु राहुलभाई का नाही आले असं लोकांना प्रश्न आहे. कारण काय? इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे दादा आले नाही आणि उपवाससुद्धा चालू आहेत दादांचे, त्याच्यामुळे दादाने यायला नाही जमलं. आता खरं म्हणजे या पडद्यामागचा हिरो नेमका कोण? कारण मथुरचे सर्व नियोजन आपण पाहता, परंतु कोकणामध्ये येण्यासाठी या ठिकाणी नियोजन नक्की कोणी लावलं? नियोजन तर तुमच्या समोरच आहे दादा, कारण की दादांचं आमचं बोलणं झालं होतं आणि भेट पण झाली होती कोरेगावला. तिथपासून आमचं नियोजन लागलं आणि आम्ही इथपर्यंत आलो. दादांनी आम्हाला फुल सपोर्ट केला आणि एकदम सोय पण तशी केली दादांनी. बरोबर. जरा मी यांच्याकडे येतो. सर्व काय सांगाल, नेमकं कसं नियोजन लागलं होतं? काय आपल्या दादांनी शुभम दादांनी सांगितल्याप्रमाणे मी कोरेगावच्या मैदानात मी आणि अमित पाटील आम्ही गेलो होतो दोघेजण. तिथे दादा भेटले, त्यांना आम्ही सांगितलं की वाशिष्ठी कृषी प्रदर्शनात 9 तारखेला तुम्ही बैल आणला पाहिजे. तर ते म्हणले ठीक आहे. त्यांनी मला सांगितलं मी 2 दिवसात सांगतो, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही येतो म्हणून, आणि त्याप्रमाणे ते आज आलेत. बरोबर आहे दादा. प्रशांत यादव साहेब बोललेत की कोकणामध्ये सर्वात मोठं मैदान होणार आहे. तर कोकणवासियांची अशी इच्छा आहे की कोकणामध्ये मथुर एकदा तरी पळावा. 100% जर दादांचं इन्व्हाइट आलं तर आम्ही इथे 100% मथुर कोकणामध्ये पालताना पण दिसत. कोकणवासियांची इच्छा लवकरच 100% पूर्ण करणार. दादा मला सांगा, 26 तारखेला जे सावलीला मैदान होणार आहे, जसं घाटावरती पुसेगाव हिंदकेसरी मैदान होतं, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सावली मैदान होतं म्हणजे बिंजोड, त्याचं नियोजन कसं चालू आहे किंवा आपल्या मथुरला कसं व्यायाम चालू आहे त्याचा? नियोजन तर चालू आहे आमचं आणि व्यायामसुद्धा मथुरला चालू आहे. आता इकडे आणल्यामुळे 2 दिवस काय नाही, आरामावरती आहे फक्त. पण आम्ही घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याच तयारीत मथुरला बिंजोडला उतरवणार. दादा आता मथुर आपल्याला घाटावरती कधी दिसेल? घाटावरती डायरेक्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये. त्याचप्रमाणे राहुलभाई कधी येणार घाटावरती? दादा आता काय सांगता नाही, जसे टाईम भेटेल तसे दादा दिसतील मैदान. गौरव दादाला विचारतो. गौरव दादा, कसं वाटली चिपळूणची पब्लिक? आणि आनंद वाटतंय बघून. लई पब्लिक आहे. ते लई दिवसापासून पण बोलत होते का मथुरला आणा इथं. एकदा पाठपूजा सोन्याला पण आणलेला, आता दुसरी बार इथं. लय आनंद आहे. धन्यवाद दादा. थँक्यू.